नमस्कार मित्रांनो, 2023 मध्ये धमाकेदार कामगिरी केल्यानंतर बॉलिवूड आता पुढील वर्षाच्या तयारीत व्यस्त आहे। याचे कारण म्हणजे प्रदर्शित होणारे ते 5 चित्रपट जे मोठ्या बजेटमध्ये बनवले जात आहेत। या वर्षी ना शाहरुख खानचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत ना सलमान खान दिसणार आहे, पण आमिर खान वर्षाच्या शेवटी एका मोठ्या चित्रपटातून पुनरागमन करणार आहे। बरं, 2025 हे वर्ष खूप स्फोटक असणार आहे। अनेक मोठे चित्रपट येत आहेत, ज्यांची घोषणा आधीच झाली आहे। याआधी शाहरुख आणि सलमान खान शिवाय सनी देओलचाही समावेश आहे। अलीकडेच त्यांच्या चित्रपटाबाबत एक मोठे अपडेट समोर आले होते। दुसरीकडे YRF स्पाय युनिव्हर्सचा एक मोठा चित्रपट देखील येत आहे। यामध्ये ऋतिक रोशनला ज्युनियर NTRच्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे। खरं तर यावर्षीही अनेक मोठे चित्रपट येणार आहेत, या मोठ्या बजेटमध्ये बनले आहेत। कार्तिक आर्यनपासून ते अजय देवगण आणि अक्षय कुमार पर्यंत या तिन्ही स्टार्सकडे अनेक बिग बजेट चित्रपट आहेत, याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत। या वर्षीही बॉक्स ऑफिसवर चित्रपट भरघोस कमाई करणार आहेत। पण आता आम्ही तुम्हाला 2025 च्या बिग बजेट चित्रपटांबद्दल सांगणार आहोत। सनी देओलच्या लाहोर 1947 पासून सुरुवात करूया। सनी देओल आणि प्रीती जिंटाचा लाहोर 1947 खूप चर्चेत आहे। चित्रपटाचे शूटिंग जुलै 2024 पर्यंत संपणार आहे। सनी देओलने त्याचे शूटिंग पूर्ण केले आहे। या चित्रपटाच्या मोठ्या स्टारकास्टची घोषणा फार पूर्वीच झाली होती। आमिर खान या चित्रपटाची निर्मिती करत असून या चित्रपटात त्याचा कॅमिओ असू शकतो असे बोलले जात आहे। चित्रपटाचे बजेट 100 कोटीहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे। मात्र गदर 2 मधून चांगली कमाई केल्यानंतर हा चित्रपटही त्याच्या करिअरसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। किंग या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे। यात शाहरुख खान व्यतिरिक्त सुहाना देखील दिसणार आहे। यापूर्वी हा पूर्णपणे सुहानाचा चित्रपट असणार होता। या चित्रपटात शाहरुख खानने 200 कोटींची गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे। पण आता या चित्रपटात शाहरुख मुख्य भूमिकेत दिसणार असल्याने त्याची तयारी पूर्वीपेक्षा मोठ्या स्तरावर केली जाणार आहे। चित्रपटाचे शूटिंग 2024 मध्ये होणार आहे। पहिल्या शेड्यूलचे शूटिंग लंडनमध्ये होणार असून त्याच्यासाठी सुहानाने प्रशिक्षणही सुरू केले आहे। पुढील वर्षाच्या बिग बजेट चित्रपटांपैकी हा एक असेल। सिकंदर सलमान खानने यावर्षी ईदच्या दिवशी चित्रपटाच्या नावाची घोषणा केली होती। पुढच्या वर्षी ईद 2025 ला तो चित्रपट गृहात दाखल होणार आहे। साजिद नाडियाडवाला या चित्रपटाची निर्मिती करत आहेत, तर त्याचे दिग्दर्शन AR मुरुगदास करत आहेत। नुकतीच रश्मिका मंदाना या चित्रपटाशी जोडली गेली आहे। अर्थातच 2023 हे वर्ष सलमान खानसाठी काही खास नसले तरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगल्या कमाईची हमी देतो। पुष्पा 2 अभिनेत्रीच्या लोकप्रियतेचा पुरेपूर फायदा सिकंदरलाही मिळणार आहे। हा एक बिग बजेट ॲक्शन थ्रिलर चित्रपट असेल। वॉर 2 YRF स्पाय युनिव्हर्सचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई करेल। ऋतिक रोशन आणि ज्युनियर NTRला एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत। दोघेही सध्या आपापल्या भागाचे शूटिंग करत आहेत। या चित्रपटात कियारा अडवाणीही दिसणार आहे। अलीकडेच या दोघांचाही एक लुक सेटवरून लीक झाला होता। वॉरचा सिक्वेल प्रत्येक बाबतीत मोठा असेल। यात भरपूर ॲक्शन आणि ड्रामा असणार आहे। त्याचे बजेटही 200 कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे। लव्ह अँड वॉर संजय लीला भन्साळी यांनी काही काळापूर्वी या चित्रपटाची घोषणा केली आहे। यात रणबीर कपूर शिवाय आलिया भट्ट आणि विक्की कौशल यांचाही समावेश आहे। भन्साळी त्यांच्या चित्रपटांमध्ये पाहण्यासारखा पैसा खर्च करतात। प्रत्येक दृश्य परिपूर्ण करण्यासाठी प्रचंड टीम तैनात केली जाते। नुकतीच त्यांची हिरावंडी ही वेब सिरीज स्ट्रीम झाली, जी 200 कोटींच्या प्रचंड बजेटमध्ये बनवली गेली आहे। मग कल्पना करा की तो चित्रपटांवर किती खर्च करेल। या चित्रपटातही तिन्ही स्टार्स वेगवेगळ्या स्टाईल्समध्ये दिसणार आहेत। मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।